असा एक बालिश सरप्राईज देऊन आपण दिवसाला सुरुवात करूयात. आणली आणली. मग तेच आहे ना ते खारी मेघा खारी मेघाला द्यायचे असतील तर खारी काजू मारीन नाही म्हणायचं. खारी मेघा चला आपण मेघा काजू तो खा जाओ. हे खारे नाही आहेत कुठलेच. दीज आर नॉट खारे. खा आणि हे काय रे. पुदिना वगैरे काहीतरी ओके. लहान असतो तर किती अप्रूप वाटलं असतं ना ह्याचं. ह्याचा डोळा हलतो त्याचंही अप्रूप वाटलं असतं. आलो म्हणजे मी. हे भाजलेले काजू आहेत का? सगळेच दिले. झालं तुमचे. पुदिन्यातली दे मला. चला ही शी. आय कॅनॉट अनहिअर दॅट. ते मुद्दाम बोलले ती असं मला वाटतं. मी विचार करून अनहर्ड नाही ऐकलं असं. शी 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 काहीतरी असं करता आला पाहिजे ना की एक सुनने से पहिले मेरे कान काय म्हणतात त्याला. फुटकी फट फट कुठून आलं? किती नालायक आहे. मी यांनी माझ्या हातातलं काढून घेतलं तिथे. हे ठीक आहे. घरी आपण रोजच जातो. फिरायला पडतात तर दोघं ट्राय करून बघा ना. टाइमपास झाला. आमच्याकडे दापोली याल मंगलती वाट बघते तुमची. मला मेल करा. लवकर सांग. काही गरज नसताना हा ब्लॉग करतोय. असं का बोलत असेल मी. असं बोलत ना. हां, काही गरज नसताना हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. कारण मला असं वाटतं की मी रेकॉर्डिंग करत राहिलं पाहिजे. म्हणून मी असे बरेचसे आत्तापर्यंत रेकॉर्ड केले. मध्येच काजू खायला थांबलो, मुद्दाम रेकॉर्ड केलं. आणि आता आलो आहे. आज दिवसभर फक्त प्रवासच केला आम्ही. दापोलीहून निघालो. दापोलीहून दुपारी 12 वगैरेच्या वाजता दरम्यान निघालो. 12 वगैरेच्या दरम्यान. आणि मग तिथून प्रवास करत करत जुन्या म्हणजे आम्ही जेव्हा काय म्हणतात रे त्याला बाईकनी आलो होतो तेव्हा ज्या रोडने आलो त्या रोडने आलो. म्हणजे 2 जेट्टीज वगैरे घेतल्या आम्ही. जयगड जेट्टी. जयगडी जेट्टी नाही, तवसाळ जेट्टी आहे ती. आणि त्याच्या आधीची जेट्टी म्हणजे धोपावे जेट्टी आहे. त्या 2 जेट्टीज घेतल्या आणि मग असा प्रवास करत करत खूप अंधारात आत्ता आलो पडेलमध्ये. आणि आता नेहमीप्रमाणे पडेलमध्ये आल्यावर आम्ही पहिल्यांदा जेवतो ते हॉटेल राजमध्ये. कारण फार अशी आपली काय असतं, कुठलं हॉटेल आपल्याला काय आवडतं, एखादी चव आपल्यासारखी असेल, आपल्या घरी बनते तशी चव असेल तर तशी ती चव आहे. म्हणजे मला तशी वाटते ती चव. म्हणजे तुम्हाला माझ्या घरची जर चव अनुभवायची असेल तर अरे हा यार हे आयडिया भारी आहे ना. की मला जी चव आवडते, आपण कसे कनेक्ट होतो एखाद्या माणसाला. मला जी चव आवडते ते हॉटेल मी सजेस्ट केलं आणि कधी तुम्ही पडेलपर्यंत नाही येणार. पण तुम्ही जर मी एखाद्या हॉटेलबद्दल सांगितलं तर तुम्ही त्या हॉटेलला जाऊन ते खाऊन ते कनेक्शन त्याप्रमाणे होऊ शकतं की अरे यार मी ते खाल्लं. ओ अशी चव तुला आवडते का. अशा अरे गप्पा म्हणजे फक्त तोंडानेच गप्पा मारणं असतं का काय. हे पण असतात ना कनेक्शन्स. तर हा कनेक्शन मस्त आहे. आपण बघूयात. मी करेल पुढे मागे जाऊन ते. आणि आता थोडा मी वेडा वाटतोय आजूबाजूच्या लोकांना. पण मला ते वेडं वाटणं हवं आहे. नाही तर मी कधीच आयुष्यात ब्लॉग करणार नाही. ब्लॉग म्हणजे असेवाले ब्लॉग. नाही तर आपण ते ह्यानी करत होतो ना यार. बाईकवर काय मजा यायची यार. काय टेन्शन नाही. माझं थोडं मला पण बघावं लागायचं नाही, तुम्हाला पण बघायला नाही जावं. मस्त. तुम्हाला पण मला पण बघावं लागायचं नाही आणि तुम्हालाही ते दिसायचं नाही. त्यामुळे मस्त निसर्ग बघत बघत गप्पा मारता मारता जायचं होतं. पण आता काय तो आपल्याला दोघांनाही माझं हे तोंड सहन करावं लागणार आहे. चेहरा, तोंड नाही चेहरा. आणि आता जेवणार आणि आम्ही पडेलला जाणार.
उतरले व्लॉग केलं. मला भारी वाटतं ते पहिल्यांदा की असं उतरून व्लॉग केला. मी हे खरं तर चिम्याशी बोलतो. मी असं काहीतरी शोधत असतो कुणाशी बोलतोय मी. हळूहळू होईल. सब होगा सब मिलेगा. असा मस्त वाव. मी हा कॅमेरा घेतला आहे त्यामुळे व्लॉग तर करावा लागणार बाई आपल्याला. हा पॉकेट 3 घेतला आहे मी. हां आपण काय होतं माहिती आहे ना, मी आता श्वेताचे ब्लॉग बघतो किंवा अपेक्षा चोक्सीचे ब्लॉग बघतो, तेव्हा फार सोपं वाटतं त्यांना काहीतरी सांगायला. यार जा ना तू तुझं कर, जा ना आत्ता बी रोल कर, जा ना आत्ता ए रोल कर वगैरे असं तसं. तसं आत्ता मी ए रोल करायला आलो आहे बाहेर. आजचा दिवस संपवतो आहे आणि आजचा दिवस संपत आम्ही जाणार आहोत पडेलला आतमध्ये. पडेलला म्हणजे गावात गेल्यानंतरही मी परत ब्लॉग करणारच कुठल्याही परिस्थितीत. ते मी स्वतःला कंपल्शन लावून घेतलेलं आहे की हे करायचंच आपण आणि रेकॉर्डिंग ठेवायचं आहे आपल्याजवळ. ते मी करणार आहे गेल्यावर तिथे. बोलूयात, भेटूयात जेवणानंतर. जेवण दाखवणार आपण भाई. जेवण नाही दाखवणार तर मग काय दाखवणार. हां डायरेक्ट भेटूयात टेबलावर. या तुम्ही जेवायला आमच्याकडे. सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, चिकन मसाला हा राहुलचा. मला सांग मालवणीत काय म्हणतात या बसा जेवायला? येवा जेवक बसा. काय? येवा जेवक बसा. येवा जेवू बसा. जेवक जेवक बसा. जेवक बसा. जेवक बसा. मग मी बरोबर म्हटलं होतं. मी आता यांना म्हटलं की जेवण आलंय, मला शूट करू दे जेवण. दोघांनी सुरुवात केली. आता मी जेवून घेतो. जेवण झाल्यावर तुम्हाला सांगतो की जेवण कसं होतं. निर्लज्जपण आहे पण करावं लागेल. बाय.